श्री गणेशाय नमः. अतिशय सुंदर असा येणारा उद्यापासून श्रावण मास आहे. ह्या श्रावण मासामध्ये प्रत्येक तिथीला देवता वेगळी आहे. त्या प्रत्येक तिथीची देवताची मालक वेगळी आहे. त्या प्रत्येक तिथीच्या देवतेला कापसाचं वस्त्र अर्पण करणं यालाच पवित्र आरोपण विधी असं म्हटलं जातं. हा तत्वसार संहितेनुसार हा उपाय आहे आणि सगळ्यांनी करावं. कारण हे कापसाचं वस्त्र तुम्ही त्या देवतेला अर्पण केलं ती देवता काय करते तर सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यम वाससी प्रतिगृह्यता. लोकलज्जेपासून तुम्हाला निवारण करतात. म्हणून ह्या तत्वसार संहितेनुसार जो उपाय आहे तो आवर्जून करावा. ती एक सुपारी ठेवावी. त्या सुपारीवर त्या तिथीची देवता तिची त्या तिथीला स्थापना करावी आणि त्या तिथीच्या देवतेला कापसाचं वस्त्र अर्पण करून धूप दीप नैवेद्य करून त्याला साखरेचा गुळाचा यथाशक्ती नैवेद्य दाखवावा. आता ह्या देवता तुम्हाला सांगणार आहे. प्रतिपदेला कोणती देवता आहे तर कुबेर देवता आहे. सुपारीवर कुबेराचं आवाहन करावं आणि त्याला कापसाचं वस्त्र व्हावं. त्याच्यानंतर द्वितीयेला कोणती देवता आहे तर लक्ष्मी माता आहे. तर लक्ष्मी मातेचं आवाहन करावं. लक्ष्मी मातेला वस्त्र अर्पण करावं. तृतीयेला कोण आहे तर पार्वती आहे. चतुर्थीला गणपती आणि त्रिपुर भैरवी आहे. पंचमीला चंद्र आहे. षष्टीला कार्तिकेय स्वामी आहेत. सप्तमीला सूर्यनारायण आहेत. अष्टमीला दुर्गा आणि सर्व देवता आहेत. नवमीला देवी म्हणजे आपली कुलदेवी आणि सगळ्या देवता. दशमीला धर्मराज यम. एकादशीला सगळ्या ऋषी आहेत. 7 सुपाऱ्या एकादशीला मांडून 7 सुपाऱ्यांना वस्त्र अर्पण करावं. द्वादशीला विष्णू भगवंत आहेत. एकादशीला द्वादशीला विष्णू भगवंत आहेत. त्रयोदशीला कामदेव भगवंत आहेत. त्याच्यानंतर चतुर्दशीला शंकर आहेत आणि पौर्णिमेला पितर देवता. या सगळ्या देवतेंना कापसाची वस्त्र अर्पण करावी. तसंच या पौर्णिमेपर्यंत झाल्यानंतर अमावस्ये पुढची प्रतिपदेपासून पुन्हा त्याच देवता प्रतिपदा ते अमावस्यापर्यंत ह्याच देवता घ्यायच्यात. असं अर्पण तुम्ही ह्या श्रावण मासात करा आणि लोकलज्जेपासून त्याचा उपाय आपल्याला चांगल्या प्रकारे करून घ्या. जय श्रीराम. माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा. जय श्रीराम.